खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पीक विमा 2025 मंजूर लगेच मोबाईलवरती कसा चेक करायचा, पीक विम्याची रक्कम कुठे बघायची, आपल्याला किती पीक विमा मंजूर झाला आहे, अर्ज क्रमांक किती आहे, नुकसान टक्केवारी कशी आहे, 17,500 रुपये खरीपाचा पीक विमा आपल्याला जमा होणार का, या सर्व अपडेटसाठी आपण घेऊन आलो आहे चॅनलच्या माध्यमातून। पीक विमा 2025 ची खरीपाची लेटेस्ट अपडेट 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आता 21 जानेवारी पासून हा पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये या 20 जिल्ह्यांना जमा होणार आहे। पहिला टप्पा 21, 22, 23 जानेवारी 2026 मध्ये हे पैसे जमा होणार आहे। पीक विमा 2025 ची अपडेट कशी चेक करायची, तर आपल्याला या सर्वात आधी पीक विमा 2025 ची योजना ही कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे हे बघायचं आहे। ज्यांनी पीक विम्याचे फॉर्म भरलेले आहे, ज्यांची यादीमध्ये नाव आलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहे। मग याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, क्लेम कसा चेक करायचा आहे, आपला क्लेम मंजूर झाला आहे का क्लेम रिजेक्ट झाला आहे, तर नुकसान टक्केवारी दिसत आहे, त्यानंतर क्षेत्र टक्केवारी दिसत आहे, त्याचप्रमाणे अनुदान किती मिळाले आहे हे दिसत आहे, त्याचबरोबर किती रक्कम सँक्शन झालेली आहे किंवा आपला फॉर्म पेंडिंग आहे का, KYC अपडेट आहे का, या सर्व गोष्टींसाठी चॅनलला शेवटपर्यंत बघा। पीक विमा 2025 सरकारची अतिशय क्रांतिकारी योजना होती, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर सरकारी आकडेवारीनुसार जवळजवळ 30 लाख हेक्टरचं नुकसान झालं होतं। याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेल्यांना 17,000पेक्षा जास्त रक्कम होती आणि ज्यांचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे अशी हेक्टरी 17,500 रुपयेपर्यंत सरकारने रक्कम जाहीर केली होती। मग आपल्याला बँकेमध्ये खात्यामध्ये सरसकट मिळणार का, तर कसं चेक करायचं आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना या टॅबवरती आपल्याला गुगलवरती टाकायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन आधार बेस आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला OTP दर्शवायचा आहे। OTP दर्शवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं क्षेत्र असेल, आपलं गाव असेल ते निवडायचं आहे। आपण लाभार्थी असल्यास त्या ठिकाणी आपल्याला क्लेम पेंडिंग, क्लेम अवेटेड किंवा क्लेम डिसबर्स असा मेसेज येत असेल। क्लेम डिसबर्स म्हणजे आपल्याला बँकेमध्ये हा वितरण गेलेलं आहे। आता PMFBY आणि DBT हे दोन वेगवेगळे पोर्टल आहे। PMFBY करून ती यादी आल्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही सरकारी संकेतस्थळावरून ही पैसे येत असतात। यामध्ये विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे पैसे असतील किंवा इतर लाडक्या बहिणीचे पैसे असतील, हे सर्व पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय, जो काही खरंच उपभोक्ता आहे याला हे पैसे जात आहे का नाही हे आपण बघितलं असतं। सरकारने हे DBT पोर्टल त्या ठिकाणी दिलेलं आहे। मग DBT पोर्टलवरती आपल्याला लगेच दिसतं आहे की आपले पैसे पेंडिंग आहे किंवा आपला क्लेम रिजेक्ट झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांचं KYC चुकलेलं होतं, ज्या शेतकऱ्यांचा नावावरती शेती नाही परंतु तरीसुद्धा पीक विमा त्यावेळेस भरलेला असेल, परंतु आता हा पीक विमा लगेच तिथे रिजेक्ट येत आहे, त्या ठिकाणी फार्मर ID इज नॉट फाउंड असा मेसेज शेतकऱ्यांना येत आहे। मग आपल्याला पैसे किती आलेले आहे, आपल्या तालुक्यात कोणाकोणाला किती पैसे आलेले आहे, आपल्या गावामध्ये कोणाला किती पैसे आले, ही सर्व माहिती प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती लॉग इन केल्यानंतर किंवा सेपरेट त्या वेबसाईटवरती PDF जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज उपलब्ध आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकता की कोणत्या तालुक्याला किती पैसे, साधारणपणे 17,500 सर्वात कमी अमाऊंट आहे, 30,000, 35,000, 40,000 पर्यंत काही जिल्ह्यांना अमाऊंट दिलेली आहे। जर आपल्याला अजूनही पैसे आले नसतील तर आपण याची तक्रार कुठे करायची आहे, तर आपल्या गावातील जे काही जिल्हा महसूल प्रशासन आहे, यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी मंडल अधिकारी असेल, कृषी अधिकारी असेल, यांच्याकडे ही तक्रार तुम्ही लेखी स्वरूपात किंवा ऑनलाईन नोंदवू शकता किंवा PMFBY या पोर्टलवरती खाली सुद्धा टॅब दिलेली आहे। आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा। प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बीचा फॉर्म सुद्धा लवकरात लवकर तुम्ही भरून टाकणं गरजेचं आहे, कारण का आपत्ती आली, अतिवृष्टी आली किंवा इतर काही नैसर्गिक हानी झाली तर त्या ठिकाणी पिकांना संरक्षण मिळत असतं। गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा रक्कम भरलेली होती PMFBY ची, यांना पहिलं जी काही सूट आहे किंवा जे अतिवृष्टी अनुदान आहे ते लवकरात लवकर मिळालं आहे। असा मेसेज जर आपल्यास आला तर पैसे आपले सँक्शन झालेले आहे असं समजणं गरजेचं